नमस्कार. आम्ही नेमका कुठला जप करावा, कुठल्या देवाचा जप जास्त प्रभावी, रोज एकच मंत्राचा जप करावा की वेगवेगळ्या मंत्रांचे करावे, एकच मंत्राचा जप केला तर आम्हाला तितका प्रभाव मिळेल का, जास्त देवांचा जप केला म्हणजे आमच्यावर जास्त देवांची कृपा होईल, असे अनेक प्रश्न माझ्यासमोर येतात. लोक विचारतात की कुठला मंत्र म्हटला की जरा आम्हाला जास्त आशीर्वाद मिळतील, जास्त प्रभावशाली ठरेल. तर आजचा व्हिडिओ खास त्या लोकांसाठी. नेमका तुम्ही कुठल्या मंत्राचा जप करायला पाहिजे जेणेकरून तुमच्यावर देवाची विशिष्ट कृपा राहील किंवा देवांचे तुम्हाला भरभरून आशीर्वाद मिळतील. तर बघूया नेमका कुठला जप करायचा आहे तो आपल्याला. आता हे पहा, तुम्ही जर रोज तुमच्या कुळदेवतेचा, कुळदेवीचा, इष्टदेवतेचा किंवा तुमच्या गुरुमंत्राचा जप जर करत असाल तर तो नित्यनियमाने चालू ठेवावा, त्यात खंड पाडू नये. तो जप तुम्ही रोज करावा. आता सर्वसामान्य बाबा तुम्ही काही अशा कुठल्याही रूढी परंपरामध्ये नाही अडकलात, तुम्हाला एखादा जप करायचा आहे तर कुठला करायचा, तर ह्या लोकांनी पण तुम्हाला जो आवडेल तो एखादा मंत्र तुम्ही सिलेक्ट करू शकता. पण जर तुम्हाला प्रश्न असा पडला असेल की एकच मंत्राचा जप करायचा, आम्ही जर जास्त मंत्रांचा जप केला तर रोज वेगवेगळा केला तर नक्की चालेल. बरं, आता जर रोज वेगवेगळ्या मंत्रांचा जप करायचा असेल तर आता तो कुठला करायचा. आपल्या आठवड्यामध्ये 7 वार असतात. आपण ह्या 7 वारी कुठल्या कुठल्या मंत्रांचा जप आपण करू शकतो ते आधी पाहूया. रविवार म्हणजे आपल्या सूर्यदेवाचा वार. तर ह्या दिवशी आपल्याला जप करायचा आहे ओम सूर्याय नमः ह्या मंत्राचा. सोमवार म्हणजे आपल्या शंकर भगवानांचा वार, ओम नमः शिवाय हा त्यांचा मंत्र. मंगळवार गणपती बाप्पाचा वार, बुद्धीची देवता, विघ्नहर्ता. तर ह्या दिवशी आपल्याला गणपतीचा जप करायचा आहे, ओम गण गणपतीये नमः. बुधवार रामकृष्ण हरी, आपल्याला रामकृष्णाचा जप करायचा आहे. ह्यासाठी उत्तम मंत्र म्हणजे महामंत्र, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. गुरुवार आपल्या दत्तगुरूंचा वार, श्री गुरुदेव दत्त किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. शुक्रवार लक्ष्मीचा वार, देवीचा वार, ओम श्री महालक्ष्मी नमः. आणि शनिवार हनुमानाचा वार. तर ह्या दिवशी ओम श्री हनुमते नमः. तर हे झाले आपले 7 दिवसाचे 7 मंत्र. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला 7 वारांचे 7 मंत्र दिले. एका देवाचा एकच मंत्र असतो असं नाही. तुम्हाला जर एका देवाचा दुसरा कुठला तरी मंत्र म्हणायचा असेल म्हणू शकता. शुक्रवारी जर तुम्हाला सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते ह्याचा जप तुम्ही करू शकता. किंवा मंगळवारी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ह्याचा जप तुम्ही करू शकता. तर असा काही हार्ड अँड फास्ट नियम नाही आहे की तुम्ही हाच विशिष्ट जप त्या देवाचा करायला पाहिजे. आपल्याकडे एका देवतेचे अनेक मंत्र आहेत. तुमच्या मनाला जो आवडेल भावेल तो मंत्र तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि त्याचा जप करू शकता. हा जो आपण क्रम बघितला ना, रविवार ते शनिवार, तुम्ही ह्या क्रमाला नीट ऑब्झर्व करा. ह्यात नेमकं होतंय काय माहिती आहे. रविवारी सूर्याचा मंत्र, तुम्हाला आत्मबळ मिळते, तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, करेज वाढेल. सोमवारी तुम्ही शिवाचा जप करताय, ह्याच्यामध्ये मनशांती प्राप्त होईल. मंगळवारी बुद्धीची देवता, विघ्नहर्ता, तुमच्या बुद्धीची वाढ होईल, बुद्धीमध्ये प्रगती होईल आणि तुमच्या मार्गातले विघ्न दूर होतील. बुधवारी महामंत्र, भक्ती आणि आनंदाने भरलेला मंत्र. गुरुवारी गुरूंची कृपा. शुक्रवार देवीचा वार आणि तिचा मंत्र म्हणजे समृद्धी. शनिवारी हनुमानाचा वार म्हणजे शक्ती आणि संरक्षण. तर ह्या क्रमाने जर तुम्ही जप केलात तर तुमचा अनुभव तुम्हीच सांगू शकाल. आता लोकांना प्रश्न पडतो की एकच मंत्राचा जप करावा की हा वाराप्रमाणे करावा. एक सांगू, जे कराल ते मनापासून करा. रोज एकच मंत्राचा जप जरी तुम्ही केलात तरीही तुमच्यावर देवाची तितकीच कृपा राहणार. असं नाही आहे की तुम्ही 7 देवांचा मंत्राचा जप केला म्हणजे त्या लोकांवरती अगदी 7 देवतांचे भरभरून आशीर्वाद आणि जे एकच मंत्राचा जप करतात त्यांच्यावर कमी आशीर्वाद, असं नाही आहे. मंत्र जप हे एक व्हायब्रेशन आहे, ही एक एनर्जी आहे. नियमितपणे जप करणे हे इम्पॉर्टंट आहे. नित्यनियमाने ती साधना जी तुम्ही करताना त्याच्यामध्ये शक्ती आहे, त्याच्यामध्ये भक्ती आहे, तर ते करणं जास्त इम्पॉर्टंट आहे. मी पुन्हा सांगेन, जे कराल मनापासून करा. तुम्हाला
एक मंत्र पाहिजे असेल एकच मंत्राचा जप करा, किंवा तुमचा रोजचा जो कुळदेवतेचा किंवा गुरुमंत्र जो असेल त्याचा जप करा. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर मी हे जे वारांचे जे 7 मंत्र सांगितले त्याचा जप करा, 2 मंत्रांचा जप करू शकता, किंवा एक सकाळी एक संध्याकाळी असंही तुम्ही करू शकता. हे सगळं तुमच्या मनातील डीप भावनेवर अवलंबून आहे. तुमच्या मनात जी भावना आहे, जी श्रद्धा आहे, ती तुम्हाला काय फॉलो करायला सांगते ते फॉलो करा. देवाची कृपा तुमच्यावर निश्चित राहणार. फक्त जे कराल ते अगदी स्वच्छ नितळ मनाने मनापासून करा. देवाचे आशीर्वाद तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. आमचा अनेक व्हिडिओ केलेला आम्ही देवाची पूजा नेमकी कशी करावी, तो नक्की पहा. म्हणजे देवाची पूजा म्हणजे नेमकं काय ह्याचा अर्थ तुम्हाला समजेल. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आज माणसाचं लाईफ आहे ना भरपूर चेंज होत चाललं आहे. ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये नेमकं काय करायचं, काय करू नये, असे अनेक प्रश्न माणसांना पडतात. आणि अशाच प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी आमचं पीस ॲडमायरर्स हे चॅनल आहे. तर आमचं चॅनल फॉलो करा, असे छान छान व्हिडिओ पाहत राहा. आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आमचे व्हिडिओज पोचवत राहा. म्हणजे जास्तीत जास्त लोकांना आमचे व्हिडिओ शेअर करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.